भूषण स्वराज्य निर्माते बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्याचं सुराज्य केलं. सोबतीला कोण होतं तर सोबतीला होती 12 बलुतेदारांची पोरं, 18 पगड जातीचे मावळे. कारण छत्रपतींकडे जातीपातीला अजिबात थारा नव्हता. छत्रपतींकडे जातीपातीला बिलकुल थारा नव्हता. छत्रपतींचं तत्व एकच, जो स्वराज्यासाठी आला तो आपला, जो स्वराज्यासाठी आला तो आपला, आणि जो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला जाग्यावर कापला. जो स्वराज्याच्या विरोधात गेला त्याला जाग्यावर कापला. आणि म्हणून छत्रपतींसोबत होती 12 बलुतेदारांची पोरं, 18 पगड जातीचे मावळे. त्यातील एक शिवा काशी, वीर शिवा काशी, नाभिक समाजाचा शिवा काशी. नाभिक अर्थात न्हावी समाजाचा शिवा काशीद हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा शिवा काशी. प्रसंग आहे पन्हाळगडचा. सिद्धी-जोहरनं पन्हाळ्याला वेढा दिलाय. सिद्धी-जोहरचं सैन्य अफाट आहे, 70,000च्या घरात सैन्य आहे. आणि महाराजांकडे मुठभर मावळे. मुठभर असले तरी निष्ठावान मावळे. आपल्या राजासाठी वेळ प्रसंगी स्वतःचा जीव द्यायला तयार असणारे मावळे. प्रसंग मोठा वाकाय सुटका करून घ्यायची कशी करणार? राजे ऐकून होते. शिवा काशी नावाचा मावळा हुबेहूब आपल्यासारखा दिसतो. शिवा काशीला सांगावा धाडला गेला. शिवा काशीत पर्यंत निरोप जाताच शिवा काशीला आयुष्याचं सोनं झाल्यासारखं वाटलं. शिवा काशीनं हुबेहूब महाराजांसारखा पेहराव केला, महाराजांसारखा जिरेटोप घातला आणि महाराजांसारखाच मिशीला पीळ देत शिवा काशीत महाराजांसमोर हजर झाला. शिवा काशीला बघून महाराज अचंबित झाले. शिवा क्षणभर आम्हाला असं वाटलं आम्ही आमचं प्रतिबिंब पाहतोय की काय. राज जिथं तुम्ही मला ओळखू शकले नाही तिथं तो सिद्धी-जोहर मला काय ओळखणार? शिवा तुला कसं कळलं? आम्ही तुला सिद्धी-जोहरच्या मोहिमेवर पाठवतोय. राजावं तुमच्या सोबत राहून एवढं बी कळत नसेल तर काय उपयोग आहे आयुष्याचा? वाया गेल्याचा माय. कैवरले महाराज 2 पावलं पुढे आले. शिवा काशीत 2 पावलं पुढे आला. गळा भेट झाली. गळा भेट नव्हतीच, ती शेवटची भेट होती. कारण माहिती होतं राजांना, माहिती होतं शिवा काशीला या उपर भेटणे नाही. निघाले राजे, निघाला शिवा काशीत. आलं शत्रू सैन्य आडवं. भिडल्या तलवारीला तलवारी, झाला तलवारीचा छणछणाट, झाला तलवारीचा खणखणाट. एक वार शिवा काशीतवर झाला. वार खरं तर मानेवर व्हायचा होता, शिवा काशीत खाली वाकला. वार जिरेटोपावर झाला. जिरेटोप खाली कोसळला. जसा जिरेटोप कोसळला तसे 2 संशयित डोळे चमकले. ते डोळे होते फाजल खानाचे. फाजल खान अर्थात अफजल खानाचा मुलगा. ओरडला फाजल खान, ये सिवा नहीं हो सकता. संतापला सिद्धी-जोहर, कैसे कह सकते हो ये सिवा नहीं हो सकता. सांगू लागला फाजल खान, माझ्या वडिलांच्या वधाच्या वेळी मी हजर होतो. खरी गोष्ट आहे, इतिहासात नोंद आहे. अफजल खान वधाच्या वेळी त्याचा मुलगा फाजल खान तो देखील त्या युद्धामध्ये सहभागी होता. काय सांगतोय फाजल खान? कृष्णा भास्कर कुलकर्ण्यानं शिवावर एक वार केला होता. हा जर शिवा असेल तर माथ्यावरच्या जखमेची खूण कुठे आहे? पकडला गेला शिवा काशी. जेरबंद केलं शिवा काशीला. ठेवली मानेवर तलवार आणि विचारतोय सिद्धी-जोहर, बता कौन है तू? अरे शिवाजी भोसले आहे म्या. फिरली तलवार. भळा रक्त वाहू लागलं. शिवा काशीला कळून चुकलं, यमराज वाट बघतायत. जावं तर लागणार, पण जाता जाता ह्यांच्यावर उपकार करून जाऊया, खरं सांगून जाऊया. कारण खोटं बोलणं मावळ्यांच्या रक्तातच नाही हो. पुन्हा एकदा फिरली तलवार. विचारतोय सिद्धी-जोहर, बता कौन है तू? तुझे तेरे धर्म की कसम, तुझे तेरे ईमान की कसम, तुझे तेरे शिवा की कसम, बता कौन है तू? तसा शेवटचे श्वास मोजत असलेला शिवा काशी निधड्या छातीनं सांगतोय, अरे जन्माला जरी शिवा काशी म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. याच्यापेक्षा मोठं भाग्य काय? मरताना सुद्धा शिवाजी महाराज म्हणून मरणं आणि यात स्वतःचं भाग्य समजणं ही होती निष्ठा. त्या निष्ठेला छत्रपतींना, छत्रपतींच्या मावळ्यांना, छत्रपतींच्या तलवारीला, छत्रपतींच्या भगव्याला आणि छत्रपतींच्या स्वराज्याला त्रिवार मानाचा सलामीचा मुजरा. प्रभो शिवाजी राजा
शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा वंदना अभिनंदना चंदना नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा जी बुद्धी पाच शालास शत्रूच्या झुलवी जी शक्ती बलवंतास पदकली तुडवी राहू दे लाहू दे वाहू दे तो नृसिंह प्रभो शिवाजी राजा प्रभो शिवाजी राजा तो नृसिंह प्रभो शिवाजी राजा 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 प्रभो शिवाजी राजा